पोलीस भरती सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी पावसामुळे मैदानं ओली झालेली आहेत। मैदानात पाणी शिरलेलं आहे। नाशिकमध्ये पावसाचं वातावरण लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी विशेष खबरदारी बाळगलेली आहे। पोलिसांनी मैदानावर वॉटरप्रूफ मंडप टाकून मैदान हे आच्छादित केलेले आहे, त्यामुळे भरती प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। राज्यात पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर परीक्षार्थी देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे। नाशिक ग्रामीणमध्ये जवळपास 32 जागा आहे आणि या 32 जागांसाठी 3200 उमेदवारांचे जे अर्ज आलेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे सुरू झालेली आहे। राज्यामध्ये सध्या काही ठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि या पावसामुळे मैदानावर कुठल्याही प्रकारचं पाणी साचू नये म्हणून राज्यातील पहिला प्रयोग हा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी पावसामुळे गैरसोय होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ जे मंडप आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीचा हा वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। यामुळे खरं तर पाऊस जरी आला तरी कुठल्याही प्रकारची उमेदवार असतील, परीक्षार्थी असेल किंवा पोलीस भरतीसाठी आलेले तरुण जे आहे त्यांचा जो खोळंबा आहे तो होणार नाही, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाचं पाणी येणार नाही। त्यामुळे एकूणच ही जी दक्षता आहे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। एकूणच बघितलं तर नाशिक ग्रामीण पोलिसांचा हा राज्यातील पहिला प्रयोग आहे। काल जरी बघितलं असेल तर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आलेलं होतं, यामुळे भरती प्रक्रिया जी होती ती लांबण्यात आलेली होती। ही भरती प्रक्रिया लांबण्यात येऊ नये म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आणि याचा एकूणच फायदा पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना होणार आहे आणि नाशिक पोलिसांनी हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राज्याला दाखवून दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। नाशिक ग्रामीण घटकात 32 वॅकन्सी होत्या। त्या अनुषंगाने आम्हाला 3225 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले। 4 दिवस आम्ही भरतीचं वेळापत्रक तयार केलं। त्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मैदानी चाचणीसाठी मैदान तयार करणे आमच्यासमोर आव्हान होतं। त्यावेळी वॉटरप्रूफ मंडप टाकून मैदान तयार करण्याचं आमचं ठरलं। यामध्ये मुलांना कोणतीही गैरसोय होऊ नये, मैदान चांगल्या दर्जाचं राहावं, टिकून राहावं आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची इंजुरी होऊ नये आणि ही प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण व्हावी हे त्यामागचं उद्दिष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।